हॅलो फ्रेंड, तर मी इथं बनवते. कुठे गेली ही? हां, तर मी आता बनवते वरण भात, कारण की शॉर्टकटमध्ये आपण निपटवून टाकूया. आज संध्याकाळची वेळ झाली आहे, स्वयंपाकाचा वेळ झाला आहे, म्हणतो पटपट स्वयंपाक करू. ह्यानीचे पप्पा आता येण्यात आहे, तर पटपटच बनवते, कारण की एवढा वेळ तर लागत नाही. अजून अर्धा तास आहे, आता 5-10 मिनिटात होऊन जाईल. हां हां, घे कोणती बी घे. तर इकडं कुकरमध्ये कुकर चढवलं आहे मी. डाळ आपली तर मिरची डाळची. हां ठीक आहे, ओली आहे ना ग ती. हा ये ना भरपूर, बघ ना बेटा अशी काय करते ग. जास्त तिखट नाही बनवणार, कारण की आमच्या हनीला चालत नाही. तर हनीच्या पप्पांना तर आवडतंच म्हणा तिखट, पण म्हणतं अजून हनी खाते. तिच्यासाठी थोडंसं नॉर्मलच मीडियममध्येच बनवते मी. तर लसूण बिसून हे करून सोलून घेतलं होतं मी, आणि बारीक वाटून घेते. हनी, तर आमची हनी बाई काय करते काय माहिती. तिकडे झालं का बाई तयारी आपली? अभ्यास पण करायचा आहे का? करीन का? तर बाकीचा अभ्यास झालेला आहे तिचा, स्कूलचा बाकी आहे. आता करणार ती. हे जास्त दिवस झाले, म्हणजे 4-5 दिवस झाले ना, तर मिरच्यानं वाटल्या नाही जात, सगळे वेगळ्याच जाते. आणि खलबत्ता पण किती छोटं आहे माझं वाला ना, वाटलं जात नाही. मोठं राहिलं तर मिक्सरमध्ये एवढं म्हणजे खास नाही वाटलं जातं, म्हणून मला ना खलबत्त्यामध्येच वाटायला आवडत. चटणी हिरवी मिरचीची, आणि चव पण लागते. नाही तर असं वाटलं ना मिक्सरमध्ये चव नाही लागत मिरचीची. हिरवी मिरचीचा खुडा जरी बनवला आपण ना. इथं हनी काय खाते ग? भेंडी. तर सकाळची भेंडीची भाजी खाते आमची हनी. तिला भेंडी खूप आवडते ना ग, म्हणून खाते. तर चल मी स्वयंपाक करून देते. आता जेवणार नाही आहे का तू? वरण भात नाही खाणार आहे? हां, तर सकाळची भाजी पडलेली होती, सकाळी जेवणच केलं नव्हतं तिने. ते काका ते आलेले होते, म्हणून मी त्यांच्यामध्येच खेळण्यातच बिझी राहिली, आणि त्यांनी काही बाहेरचं आणून दिलं ते खाऊन घेतलं. तर तसाच दिवस निघाला तिचा. आणि आता संध्याकाळच्या वेळेस भूक लागली, आता स्वयंपाक झालेला नाही आहे, तर आता सकाळची भाजी खाते. तशी फेवरेट आहे तिचीवाली भेंडीची भाजी, तर म्हटलं खाऊन घे असं होतं. मग आता बघितलं तिने, मग आता जेवते. वरण भात खाशील ना? तर चला मित्रांनो, माझी पण भाजीच म्हणते, मिरची ते वाटून झालेले आहे. मित्रांनो, इथं वरण भात होते मस्तपैकी, बघू शकता तुम्ही. तर मी अशीच बनवते, थोडीशी गाळीवाली. आणि इकडे भात होतोय, तर मस्तपैकी होते बघा वरण भात. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून देते, म्हणजे होऊन जाईल मस्तपैकी टेस्टी है ना. तर आता बंद करून देते आणि झाकून देते. तर मित्रांनो, भूक लागून गेली, आणि हे काय आले रे अजून. तरी येतं काय, थोडंसं दाढ पण दुखायला लागलंय माझं, खालचं दाढ किडलेलं आहे ना, तर दुखायला लागले. आम्ही आणलेले चिकन सूप वरण भात सोबत. म्हटलं याच्यासोबत काहीतरी थोडंसं तिखट खाऊयात, मग आणलंय सूप आणून घेतलेले आहेत आम्ही. आणि हे बघा, तर हनी बघा हनी कशी खाते. खाय ग,
दिलं फाडून खाली. आता नको हे खाय याच्यातलं. व्यवस्थित बस आणि नीट बस. इकडे 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 हे बघा आणि जाईल खाली पडून. पडत आहे ते खाली. खाय. असं असायचं. काय ना काय पाडून घेते खाली. नाही इथं आहे भात. हं? हे बघ माश. माश. हे बघ हा, खायावर. तर मित्रांनो या जेवायला चिकन सूप खायला या. वरण भात तर एवढं खास नाही पण चिकन सूप चांगलं आहे. नाही आणि आणला काय आवडतंय काय ग येऊ काय आवडते तुला? खाते आम्ही तसंच खाणार. वरण भातच खाणार आहे आम्ही आणि फक्त चिकन सूप खाते. हे माश. माश माशे. हा ले ओके चला मग आता जेवायला बसूया. जेवायला बसूया. नाही घाणी. ही आमची बाई ओव्हर ऍक्टिंग करते जास्त. नाही करते. नाही करते तशी कधी कधी करते. तर मस्त आहे छान आहे. तर या जेवायला सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हनीला लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट्स करा. बाय हनी. आणि खाण्यामध्ये बिझी आहे. हनीला भेटले गरम गरम सूप. कसं झालंय के पटापटा खाऊन तेच थंड होऊन जातं सगळं. हे पडून गेले. हे आले आल्या पडून गेलं हनीचं. आता बसतो आम्ही जेवायला. तर बाय बाय मित्रांनो. या खाऊन सगळेजण. भात सोबत टेस्ट करतोय चिकन सूप. नाही का हनी? मस्त छान.